हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदुसर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा सेकंड बेसिक पार्ट पाहणार आहोत। पूर्ण बेसिक आपण दोन व्हिडिओमध्ये पाहायचा प्रयत्न करू। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं बेसिक पाहिलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण बाकीचं जे आपलं राहिलं सुरू आहे ते बेसिक पाहू आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिसऱ्या नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल शॉर्टकट्स पाहू। जे शॉर्टकट्स यूज होणार आहेत कशामध्ये तर डेरिव्हेटिव्ह मध्ये, ते सगळे शॉर्टकट पाहू आणि शॉर्टकट झाले की मग आपल्या ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन चालू होतील। तर आजचा आपला व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। हे लेक्चर आजचं आपलं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपण आजच्या या लेक्चर मध्ये सगळे फॉर्म्युले पाहणार आहोत भाऊ। हाफ अँगल फॉर्म्युले कसे रिॲक्ट करतात, कसं सबस्टिट्यूशन करावं लागते, काय काय गोष्टी करावं लागतात डेरिव्हेटिव्ह मध्ये, सगळ्या गोष्टी आपण आजच्या या लेक्चर मध्ये पाहू। तर ठीक आहे, चला सगळ्यात पहिले आपण पाहू हाफ अँगल फॉर्म्युला काय असतात। तर आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत, त्याच्यामध्ये हाफ अँगल फॉर्म्युला अति इम्पॉर्टंट, अति महत्वाचे आहेत असं जरी म्हटलं तरी चालते। हाफ अँगल फॉर्म्युलामध्ये कुठले फॉर्म्युले आहेत सर तर पहा, साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे, टॅन टू थिटाचा फॉर्म्युला आहे, वेगवेगळे फॉर्म्युले आहेत। आता साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा। पहा इथं होतं 2 थिटा, इथं झाला थिटा, इथं झाला थिटा, म्हणजे काय झाला सर हाफ झाला, हाफ म्हणजे अर्धा झाला, 2 चा झाला 1, 2 चा हाफ 1, 4 चा हाफ 2, 6 चा हाफ 3 म्हणजे हाफ झाला सर, है ना। मग पहा साइन टू थिटाचा एक फॉर्म्युला आहे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा आणि साइन टू थिटाचा अनदर फॉर्म्युला आहे 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा। म्हणजे काय सर पहा, जर साइन टू थिटाला आपण लिहू शकतो 2 sin थिटा इंटू कॉस थिटा। मग जर समजा सर आपल्याला साइन थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा फक्त साइन थिटा, तर 2 थिटाचा हाफ आपल्याकडे 1 थिटा झाला। मग आता थिटाचा हाफ होणार थिटा बाय 2, म्हणजे इथं काय येणार 2 sin थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2। आलं का लक्षात काय झालं तर पहा इथं काय झालं, हाफ अँगल फॉर्म्युला यूज झाला। हवा एक मिनिट, हे होऊ द्या ऍड। चला गेला ऍड वाला आपण पाहू, चला सोडा। साइन टू थिटा पाहिला आपण कसा रिॲक्ट केला हाफ अँगल मध्ये। मग सर कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले आहेत, कुठले वाले आहेत सर तर कॉस टू थिटाचा फॉर्म्युले आहेत कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा। हे 4 फॉर्म्युले आहेत सर कशाचे तर कॉस टू थिटाचे। आता कॉस टू थिटाला आपण वेगवेगळ्या याच्यात हे करू शकतो, एक्सपांड करू शकतो, जसं की कॉस टू थिटा कॉस 3 थिटा कॉस थिटा असं करू शकतो आपण। कॉस 3 वेगळा आहे ते पण त्याचा हाफ अँगल फॉर्म्युला बनवू शकतो। पहा कॉस टू थिटाचे फॉर्म्युले काय आहेत सर पहा, अरे यार क्या हो गया ओके ठीक है। चला इथे अँगल डबल आहे, इथे अँगल हाफ झाला, इथे अँगल हाफ झाला, इथे डबल आहे, इथे हाफ झाला, इथे डबल आहे, हाफ झाला, डबल आहे, हाफ झाला। म्हणजे कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय बनला पहिला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा। मग सर जर कॉस थिटाचा फॉर्म्युला म्हटलं तर हा काय बनेल, इथं अँगल डबल होता हाफ झाला म्हणजे 2 चा 1 झाला, 1 चा हाफ 1/2 होणार, म्हणजे इथं काय येणार कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2। आलं लक्षात। मग आणखीन दुसरा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, आणखीन एक सर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1 आणि समोर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 असे फॉर्म्युले बनतील। बरं सर ठीक आहे, बट कॉस टू थिटाचे एवढेच फॉर्म्युले आहेत का नाही, आता याचे आपल्याला आणखीन फॉर्म्युले बनवता येतात। जसं की आपल्याकडे कॉस टू थिटाचा एक फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा। मग आता पहा हा 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे निगेटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह, आणि हा कॉस थिटा इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2 थिटा, म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटाला लिहू शकतो आपण 2 साइन स्क्वेअर थिटा। 1 मायनस कॉस 2 थिटा कुठे दिसला तर आपण त्याला 2 साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो। आणखीन एक फॉर्म्युला याच्यामध्ये बनते, तो म्हणजे काय, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये जाणार, म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 इज इक्वल्स टू इथे येणार साइन स्क्वेअर थिटा। म्हणजे काय सर साइन स्क्वेअर थिटाला आपण याला पण रिप्लेस करू शकतो, किंवा 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 जर आला तर आपण त्याला साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो। हे झाला एक। आणखीन एक फॉर्म्युला बनते, कुठला वाला सर पहा, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आणखीन आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1। पहा कॉस 2 थिटा काय आपल्याकडे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1। मग आता सर हा 1 इकडे निगेटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह, म्हणजे काय बनते 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा, हा एक फॉर्म्युला बनला। मग हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये, म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 इज इक्वल्स टू इथं काय येणार कॉस स्क्वेअर थिटा। हे झाला 2।
म्हणजे असे कॉस टू थिटाचे आपल्याकडे फॉर्म्युले बनतात. मग आता हे फॉर्म्युले माहित पाहिजेत का? हो सर, कारण की इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स आहेत. इन्व्हर्स फंक्शन मध्ये जे मी तुम्हाला काल शिकवले होते डेरिव्हेटिव्हचे इन्व्हर्स फंक्शन, त्याच्यामध्ये याचं युटिलायझेशन आहे म्हणजे आहे. मग आता पाहू आपण येऊ आपल्या टॉपिक वरती सबस्टिट्यूशनच्या. सबस्टिट्यूशन कुठले कुठले तर पहा, आणखीन एक सांगतो, आपल्याकडे इम्पॉर्टंट आयडेंटिटीज आहेत, जसं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे एकच पाहू आपण सगळ्यात पहिले. तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे आपल्याकडे. मग सांगा, हा इकडे कॉस स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, म्हणजे काय तर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आपण लिहू शकतो. जर याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार? साइन थिटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे एक आपल्याकडे बनते. म्हणजे काय, जर आपल्याकडे अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असं काहीतरी दिसलं तर आपण एक्सच्या ठिकाणी कॉस थिटा पुट करू शकतो, त्याचा आन्सर साइन थिटा लिहिता येते. आणि जर समजा याचं रिप्लेसमेंट करता येते, पहा आता आपण जर साइन ट्रान्सफर केला तर म्हणजे इथं कसं येणार? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पहा याचं स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस थिटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस थिटाला आपण असं लिहू शकतो, साइन थिटाला आपण असं लिहू शकतो. हे वेगवेगळे सबस्टिट्यूशन्स आहेत. आता आपण पाहू सबस्टिट्यूशन काय. तर पहा, चार्ट आहे तुमच्याकडे सबस्टिट्यूशनचा, इम्पॉर्टंट आहे. पहा, सगळ्यात पहिले दिसते आपल्याकडे एक्सपान्शन किंवा एक्सप्रेशन दिसते आणि सबस्टिट्यूशन दिसते. जर एक्सप्रेशन असलं आपल्याकडे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर एक्सच्या ठिकाणी कधीही पहा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस अंडर रूटच्या फॉर्मॅटमध्ये आलं, अंडर रूटच्या, तर साइन कॉस टॅन कॉट सेक याच्यामध्ये बसू शकते. कारण की ते कशात येतात आपल्या, तर ते सर आपले इम्पॉर्टंट आयडेंटिटीमध्ये येतात, बेसिक आयडेंटिटीज मध्ये येतात. मग पहा, इथं जर आपण एक्सच्या ठिकाणी ए साइन थिटा जर पुट केला तर इथं काय होणार? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा जर झालं, पहा लक्ष द्या, इथं होणार ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आणि त्याच्यातून ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर ए येणार बाहेर आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे ए कॉस थिटा येणार तिथं. म्हणजे आपण दोन पैकी काही बी नाही, एक्सच्या ठिकाणी ए कॉस थिटा किंवा ए साइन थिटा आपण पुट करू शकतो अशा प्रकारे. जर ऍडिशन मध्ये असेल तर टॅन थिटा किंवा कॉट थिटा. कारण सांगतो, पहा इथं दाखवतो तुम्हाला, किंवा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू असते आपल्याकडे कॉट स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. आता जर समजा आपल्याकडे हे आहे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, एक्सच्या ठिकाणी जर मी ए टॅन थिटा पुट केला, आता इथं होणार ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. आणि आपल्याकडे आयडेंटिटी काय, तर 1 प्लस, आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे पहा इथे येणार ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. पहा याच्यामधून ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर आतमध्ये येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा होते कॉट स्क्वेअर थिटा. म्हणजे इथे ए स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर थिटा, आणि हे अंडर रूट मध्ये जर असलं तर स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे काय येणार? ए इंटू कॉट थिटा, ए इंटू कॉट थिटा येणार. म्हणून लक्षात ठेवायचं कधी पण, पहा जर असेल अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करू शकतो आपण ए साइन थिटा किंवा ए कॉस थिटा. आता जर असेल अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, तर एक्सच्या ठिकाणी ए टॅन थिटा किंवा ए कॉट थिटा. आता पुढे आलो आपण, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता तिसऱ्या नंबरची आयडेंटिटी 1 प्लस एक्स स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर एक्स इक्वल टू ए सेक थिटा और ए कोसेक थिटा आपण पुट करू शकतो. आता इथं विषय पहा, एक्स स्क्वेअर आधी आहे आणि ए स्क्वेअर नंतर आहे. इथं काय होतं? ए स्क्वेअर आधी होतं, एक्स स्क्वेअर नंतर होतं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर ए एक्स इक्वल टू ए साइन थिटा किंवा ए कॉस थिटा. जर असेल ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर तर एक्स इक्वल टू ए टॅन थिटा किंवा एक्स इक्वल टू ए कॉट थिटा. आणि जर असेल सर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तर एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा किंवा ए कोसेक थिटा आपण तिथं पुट करू शकतो. ओके, ए कॉस थिटा. चला पुढे आता खाली. आता पहा, जर असेल अंडर रूट ऑफ ए मायनस एक्स और अंडर रूट ऑफ ए प्लस एक्स, इथं स्क्वेअर होता, इथं पॉवर 1 आहे, हे ऑर मध्ये आहे काय? ओके, थांबा एक मिनिट. तर एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए मायनस एक्स आणि ए प्लस एक्स असेल तर एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा किंवा ए कॉस टू थिटा, ए कॉस थिटा किंवा ए कॉस टू थिटा. आपण सध्याचे फॉर्म्युले पाहिले की नाही? पहा हे फॉर्म्युले पाहिले आपण सध्या. कुठे गेलं? ओके, पहा 1 प्लस कॉस टू थिटा, 1 प्लस कॉस टू थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा. मग आता इथं चेक करू आपण. पहा इथं जर आपण पुट केलं काय, एक्स इक्वल टू ए कॉस टू थिटा जर पुट केलं तर इथं काय होणार? पहा 1 मायनस कॉस टू थिटा. आता 1 मायनस कॉस टू थिटा आपण मगाच पाहिला, 1 मायनस कॉस टू थिटा, तो कॉस टू तिकडे गेला तर तो होते 2 साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे स्क्वेअर रूट तिथं कॅन्सल होते. म्हणून इथं लक्षात ठेवायचं. इथं काय तर अंडर रूट ऑफ ए मायनस एक्स ए प्लस एक्स, हे पूर्ण अंडर रूट मध्ये पाहिजे होतं, पूर्ण अंडर रूट मध्ये पाहिजे होतं. तर एक्स इक्वल टू ए कॉस टू थिटा और एक्स इक्वल टू ए कॉस थिटा. समोर गेल्यावर सांगतोच मी तुम्हाला. पहा 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर. आता 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर कशासारखा दिसते? पहा इथं दिसते 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर, 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर. पहा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला आहे? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. पहा याला जर पाहिलं आपण नंतर 1 मायनस 2 एक्स ले लिहू शकतो, एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो. या साईनला जर आपण एक्स लिहिलं तर हा कशाचा फॉर्म्युला बनते? हा
कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला बनते. मग पुढे गेलो आपण पहा इथं 1 - 2x², एक्सले जर आपण साइन थिटा पुट केलं तर हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला बनते आणि कॉस 2 थिटाचा दुसरा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थिटा - 1 म्हणजे एक्सले जर कॉस थिटा पुट केलं तर हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला बनते. खाली आहे पहा 2x/1 - x², 2x/1 + x² आणि 1 - x²/1 + x². म्हणजे काय सर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 tan θ/1 + tan स्क्वेअर थिटा. आणखी दुसरा फॉर्म्युला cos 2 थिटाचा फॉर्म्युला 1 - tan स्क्वेअर θ/1 + tan स्क्वेअर थिटा आणि tan 2 थिटाचा फॉर्म्युला बनते 2 tan θ/1 - tan स्क्वेअर थिटा. पहा हे तिन्ही पहा 2x म्हणजे इथं x च्या ठिकाणी tan जर पुट केला तर 2 tan θ/1 - tan स्क्वेअर थिटा, 2 tan θ/1 + tan स्क्वेअर थिटा, 1 - tan स्क्वेअर θ/1 + tan स्क्वेअर थिटा. म्हणजे सर तर हे हाफ अँगल फॉर्म्युले बनवून झाले. पण सबस्टिट्यूशन करावं लागेल आपल्याकडे tan. जर tan सबस्टिट्यूट केला तरच बनतात, नाही तर बनत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवाच लागेल. चला पुढे सबस्टिट्यूशन पाहू आपण. पुढचे काय आपल्याकडे की 1 - x². आता भाऊ पहिली आयडेंटिटी आपली 1 sin स्क्वेअर थिटा + cos स्क्वेअर थिटा = 1. आता साइनले ट्रान्सफर केलं तर cos स्क्वेअर थिटा = 1 - sin स्क्वेअर थिटा, cosले ट्रान्सफर केलं sin स्क्वेअर थिटा = 1 - cos स्क्वेअर थिटा. हे तर बेसिक आहे धोपा. म्हणजे जर x च्या ठिकाणी आपण sin थिटा पुट केलं तर cos स्क्वेअर थिटा येते, x च्या ठिकाणी आपण cos थिटा पुट केलं तर sin स्क्वेअर थिटा येते. आलं का लक्षात? चला पुढे आणखीन 1 + x², tan थिटा पुट केलं तर sec स्क्वेअर थिटा, 1 + x², x = cot थिटा पुट केलं तर cosec स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. x² - 1 sec थिटा पुट केलं तर tan स्क्वेअर थिटा, x² - 1 cosec थिटा पुट केलं तर cot स्क्वेअर थिटा. भाऊ हे आपल्या बेसिक आयडेंटिटी आहे ना, बेसिक आयडेंटिटी sin स्क्वेअर थिटा + cos स्क्वेअर थिटा = 1 1 + tan स्क्वेअर थिटा, 1 + sec स्क्वेअर थिटा. त्याच्यावरती डिपेंडन्सी आहे, फक्त ट्रान्सफर केल्यात ते इकडे तिकडे, बाकी काहीच नाही, दुसरं काहीच नाही आहे. खाली येऊ आपण पहा 2x √1 - x². हा बनते sin 2 थिटा. पहा दिसते का इथं sin 2 थिटा बनते. कारण सांगतो आपण x च्या ठिकाणी काही पुट करा, साइन पुट करा, कॉस पुट करा, काही पुट करा, तुमच्या मनात जे येईल ते पुट करा. जर समजा मी x च्या ठिकाणी साइन पुट केलं तर इथं पहा इथं येणार 2 sin θ √1 - sin स्क्वेअर थिटा. पहा 2 sin θ जसा तसा आणि 1 - sin स्क्वेअर थिटा होते √cos स्क्वेअर थिटा, स्क्वेअर रूट कॅन्सल, 2 sin θ × cos थिटा, 2 sin θ × cos थिटा कशाचा फॉर्म्युला बनते cos 2 थिटाचा. बस नाही पटलं. मग सेम आहे भाऊ, तुम्ही x च्या ठिकाणी साइन पुट करा किंवा कॉस पुट करा, तुम्हाला काय येणार तर sin 2 थिटाचा फॉर्म्युलाच बनेल. तर मग त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन लक्षात ठेवावं लागेल 2x √1 - x² आणि 2x √1 - x². सेम 2x/1 + x² tan θ. आता सध्याच पाहिलं भाऊ, जर आपण tan θ पुट केलं तर इथं ऍडिशन आहे म्हणजे कशाचा फॉर्म्युला आहे तर sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. सबस्ट्रॅक्शन असतं तर tan 2 थिटाचा फॉर्म्युला बनला असता. चलो नेक्स्ट. आता 1 - 2x² sin θ पुट केलं. पहा हे फॉर्म्युले सध्याच पाहिले आपण. cos 2 थिटाचा फॉर्म्युला cos स्क्वेअर थिटा - sin स्क्वेअर थिटा, 1 - 2 sin स्क्वेअर थिटा. x ले जर sin पुट केला तर cos 2 थिटा बनते. 2 cos स्क्वेअर थिटा - 1 म्हणजे x ले जर cos थिटा पुट केला तर cos 2 थिटा बनते. 1 आता आणखीन cos 2 थिटाचा फॉर्म्युला 1 - tan स्क्वेअर थिटा / 1 + tan स्क्वेअर थिटा. म्हणजे काय तर सर x ले जर tan पुट केला तर cos 2 थिटा बनते. त्यानंतर 2 tan θ / 1 - tan स्क्वेअर थिटा, tan 2 थिटाचा फॉर्म्युला म्हणजे x च्या ठिकाणी जर सर आपण tan θ पुट केला तर tan 2 थिटा बनते. त्यानंतर आणखीन 5 हे 34 आणि 43 लक्षात ठेवायचे भाऊ. 34 आणि 43 है ना, एकामेकाचे उलटे. 34 34 आणि 43 हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. 34 म्हणजे साइन आणि 43 म्हणजे कॉस. आता सर साइन आणि कॉस काय तर sin 3 आणि cos 3, sin 3 थिटा आणि cos 3 थिटा. म्हणजे काय सर 34 आलं तर x = sin θ पुट करायचा आणि 43 आलं तर सर x = cos θ पुट करायचा. म्हणजे हा sin 3 थिटा येते आणि हा cos 3 थिटा येते. एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवायच्याच. मग पहा 3 sin θ - 4 sin क्यूब थिटा. पहा x = sin θ पुट केलं तर sin 3 थिटाचा फॉर्म्युला. इथं जर x = cos θ पुट केला तर 4 cos क्यूब थिटा - 3 cos θ म्हणजे कशाचा फॉर्म्युला cos 3 थिटाचा फॉर्म्युला. आणि हा tan 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवसान तर ठेवा, नाही तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही. आपण पाहू. पहा 3x - x³ / 1 - 3x². x च्या ठिकाणी जर tan पुट केला तर tan 3 थिटाचा फॉर्म्युला बनते. चलो नेक्स्ट. आता भाऊ आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता लॉगॅरिथमिक मध्ये काय लक्षात ठेवायचं पाहू. लॉगॅरिथमिक एकदम जबरदस्त आहे. सर्वात जास्त मला लॉगॅरिथमिक आवडते. कारण सांगतो पहा लॉगॅरिथमिकचं म्हणणं काय की बुवा सर एक फॉर्म्युला आपल्याकडे log of m raised to the power n = असते n × log m. जर कोणी डोक्यावर चढलं, जर कोणी डोक्यावर बसेल असलं तर तो त्याला डोक्यावरून खाली आपट्याची ताकद कोण ठेवते तर लॉक ठेवते, है ना. गोष्टी सिंपल कोण करते तर लॉक करते. आपल्या लाईफमध्ये कसं असते, कोणी जास्त डोक्यावर चढलं तर त्याला जास्त डोक्यावर चढू द्यायचं नाही. डायरेक्ट असं पकडायचं, असं डायरेक्ट तोंडावर आपटायचं, डायरेक्ट समोरचे दात बाहेर, असं करायचं. आणि तेच काम करते लॉग.
मग लॉगचे किती फॉर्म्युले आहेत? लॉगचे सर 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पहिला कुठला सर? लॉग ऑफ m रेज टू द पॉवर n इक्वल्स टू n इंटू लॉग m. पहिला 2 नंबर मध्ये लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल्स टू लॉग m प्लस लॉग n. हा दुसरा. 3 नंबर मध्ये लॉग ऑफ m बाय n इज इक्वल्स टू लॉग m मायनस लॉग n. बस हे 3 जरी लक्षात ठेवले तुम्ही ना तरी भरपूर झालं. आणखीन एक येते लॉग ऑफ m बेस m इंटू n इज इक्वल्स टू लॉग n अपॉन लॉग m. हा एक फॉर्म्युला बनते. हे 4 फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवले इन केस ऑफ लॉग मध्ये, मग तुम्हाला तुमच्याकडे कसाही क्वेश्चन पडला, जसं की समजा क्वेश्चन पडला y इज इक्वल्स टू साइन x टू द पॉवर tan x असा क्वेश्चन पडला. मग पहा आता साइन x टू द पॉवर tan x फंक्शनची पॉवर फंक्शन आहे. काय करसान भाऊ? लॉग अप्लाय करसान. लॉग कधी केव्हा अप्लाय करायचा? जेव्हा फंक्शनची पॉवर फंक्शन असलं तेव्हा लॉग अप्लाय करायचा. म्हणजे काय होते, ते फंक्शन खाली उतरते, लायकीत राहते ना, आपल्याला आन्सर येते, है ना. नाहीतर ते खाली उतरत नाही भाऊ, ते लायकीत राहत नाही, आपल्या दिमागाचं दही करून टाकते. म्हणून दिमागाचं दही करायचं नसेल, फंक्शनची पॉवर फंक्शन दिसली पटकन लॉग लावून द्यायचा. मग काय करसान? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आणि एक लक्षात ठेवायचं, जर लॉग घ्याल तर दोन्ही साईडला घ्यायचा, कधीच एका साईडला घ्यायचा नाही, है ना. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड तर काय होणार इथं? लॉग y इज इक्वल्स टू लॉग ऑफ हा साइन x टू द पॉवर वरती येणार, tan x हा खाली उतरला, इथे येणार tan x इंटू लॉग ऑफ साइन x जसाचा तसा, इथे येणार लॉग y जसाचा तसा. हे झालं आपल्याकडे याचं सिम्प्लिफिकेशन. मग पहा याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला तर u इंटू v, याचा बी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, याचा बी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ते मी सांगतोच कसं काय ते. तर हा झाला एक लॉगचा. मग सेम गोष्टी आहेत पहा, y इज इक्वल्स टू आपल्याकडे क्वेश्चन कशा टाईपचे असणार पहा, 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. इथं म्हणजे लॉग m इंटू n लागणार, इथं एक कशाचा डिवायडेशन. आधी पहिले 2 फंक्शन डिवायडेशन मध्ये म्हणजे लॉग m बाय n लागणार, म्हणजे लॉग m मायनस लॉग n. आणि दुसरा 2 फंक्शन याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे लागणार लॉग m इंटू n, म्हणजे लॉग m प्लस n होते. मग ते निगेटिव्हने मल्टिप्लाय केल्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या गोष्टी आपल्याला करावं लागतील. त्यानंतर पहा फंक्शनची पॉवर फंक्शन लॉग अप्लाय करायचा. पहा इथं बी फंक्शनची पॉवर फंक्शन ऍडिशन मध्ये लॉग अप्लाय करायचा, फंक्शनची पॉवर फंक्शन लॉग अप्लाय करायचं, टेन्शन घ्यायचं काम नाही. वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत लॉग मध्ये. जर येत मशीन लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन व्यवस्थित तर कमेंट करा, एकदम बिलकुल आपा बिलकुल इथून शिकवणार 100%. जर नाही समजलं ना पैसे वापिस. चलो पुढे लॉगॅरिथमिक नंतर काय आपल्याकडे प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथमिक. ठीक आहे, हे प्रॉपर्टीज वगैरे आपण शॉर्टकट मध्ये पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शन काय असते पहा, 2 वेगळे फंक्शन्स असतात, 2 वेगळे क्वेश्चन्स असतात विथ रिस्पेक्ट टू थर्ड व्हेरिएबल. म्हणजे पहा इथं काय दिलाय, y इज इक्वल्स टू f ऑफ t, y इज इक्वल्स टू f ऑफ t अँड x इज इक्वल्स टू g ऑफ t. पहा हा x हा आणि y हे 2 क्वेश्चन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू t जर घेतलं तर dy बाय dx इज इक्वल्स टू येणार dy बाय dt अपॉन dx बाय dt. एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं म्हटलं देवा, पहा y इज इक्वल्स टू मी घेतो साइन थिटा आणि x इज इक्वल्स टू घेतो कॉस थिटा. आता पहा हा y इज इक्वल टू क्वेश्चन आहे, x इक्वल टू क्वेश्चन आहे, पण काय विथ रिस्पेक्ट टू थिटा. आपल्याकडे जो व्हेरिएबल आहे तो आहे व्हेरिएबल जो आहे तो आहे थिटा. मग थिटा आहे ना, तर डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. म्हणजे इथं काय येणार dy बाय d थिटा इज इक्वल्स टू d बाय d थिटा ऑफ साइन थिटा. आणि इथं काय येणार dx बाय d थिटा इज इक्वल टू d बाय d थिटा ऑफ इथे येणार कॉस थिटा. पहा साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह dy बाय d थिटा जसा तसा, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार d थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. मग आपल्याला काढायचं काय ऍक्च्युअल मध्ये, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये dy बाय dx काढायचा आहे. मग dy बाय dx जर काढायचं असेल, देअरफॉर जर dy बाय dx काढायचा असेल तर तो येते dy बाय d थिटा अपॉन खाली येणार dx बाय d थिटा. dy बाय d थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे कॉस थिटा, वरती येणार कॉस थिटा, खाली येणार मायनस साइन थिटा, म्हणजे आपला आन्सर झाला मायनस टॅन थिटा. बस अशा टाईपचे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, एकदम सोपे क्वेश्चन आहेत. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मध्येच आहेत. बस सेम गोष्ट आहे, दुसरं काही नाही. इफ u इज इक्वल्स टू f ऑफ x, v इक्वल्स टू, हा याच्यामध्ये u बाय v वाले क्वेश्चन्स आहेत. म्हणजे काय तर सर x आणि y च्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिला नाही राहील. क्वेश्चन असा दिला राहील इफ साइन x टू द पॉवर tan x विथ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू cot x टू द पॉवर sec x, असे 2 वेगळे क्वेश्चन देतील. मग याच्यामध्ये काय पहिला u पकडायचा नंतर v पकडायचा. पहिले u ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थर्ड व्हेरिएबल, v ला डिफरन्शिएट करायचा नंतर u बाय v घ्यायचा. डोक्यात चालला काय विचार, याच्यामध्ये y बाय x च्या फॉर्मॅटमध्ये, त्याच्यात u बाय v च्या फॉर्मॅटमध्ये, बस तेच आहे. u इज इक्वल टू f ऑफ x, v इक्वल टू g ऑफ x,
देन du बाय dv काढायचं आपल्याला. एवढ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये. त्यानंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काहीच नाही भाऊ, एकाच क्वेश्चनले 2 वेळेस डिफरन्शिएट करा, झाला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय आहे पहा, समजा मी एखादा क्वेश्चन घेतला जसं की y इज इक्वल्स टू इथं आहे आपल्याकडे साइन ऑफ e टू द पॉवर x. मग पहा एक वेळेस डिफरन्शिएट केला तर इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x जसा तसा. डबल सर अगेन डिफरन्शिएट, पहा अगेन डिफरन्शिएट जर केला इथे येणार d2y अपॉन dx स्क्वेअर. कसा काय, कारण की पहा सर d बाय dx ऑफ dy बाय dx. पहा d मल्टिप्लाइड बाय d स्क्वेअर, y जसा तसा, dx मल्टिप्लाइड बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू इथं काय याचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह पहा. आता याच्यामध्ये काय झाला, हा झाला u, हा झाला v, याच्यामध्ये u इंटू v लागेल. म्हणजे पुन्हा त्याचं याच्यामध्ये u इंटू v लागेल आणि u इंटू v सगळ्यांना येते. हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला काय म्हणते, सपोज y is equal to f of x is the differentiable function of x, then dy by dx is equal to f dash of x is the first order derivative of the f of x. म्हणजे हा झाला dy by dx फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय सर, अगेन डिफरन्शिएट केलं. पहा द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द अबोव डिफरन्शिएशन फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन इज d2y upon dx square is equal to f डबल डॅश ऑफ x. हे होतं याचं बेसिक. पुढचं पाहूया काय तर इम्पॉर्टंट, काय तर शॉर्टकट. पुढचं इम्पॉर्टंट शॉर्टकट आहे. याच्यामध्ये एक गोष्ट सुटली ते म्हणजे राहिलं सर डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आता वेळ पाहू द्या पहिले, पण तरीही मी डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन तर शिकवणारच आहोत भाऊ. 21 मिनिटं झाले, बस 2च मिनिटात डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. ओके पाहून घ्यायचा तुम्ही इम्प्लिसिट फंक्शन, मी काही पूर्ण लिहित नाही. पहा जर असं असेल की बुवा सर x इंटू वाय प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 0 असा काहीतरी क्वेश्चन आहे. मग आतापर्यंत काय दिलं राहतं आपल्याला की आपण 4 ते 5 टाईपचे डेरिव्हेटिव्ह पाहिले. सर प्रत्येक मध्ये विषय असा होता की बुवा y इज इक्वल टू क्वेश्चन होता, विथ रिस्पेक्ट टू x ना आपण डिफरन्शिएट करत होतो है ना. पण सर इथं तर मिक्स आहे, इथं तर भेट झाली आहे. मग काय करायचं, त्याचं डिफरन्शिएशन घेऊन घ्यायचं. डिफरन्शिएशन घेतलं तर हा एक वेगळा फंक्शन आहे, एक वेगळा फंक्शन आहे, याच्यामध्ये u इंटू v लागेल. मग पहा x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह कधी dy बाय dx आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x इज इक्वल टू 0. मग काय करसाल, मग dy बाय dx वाल्या टर्म एका याच्यात एका ब्रॅकेटमध्ये म्हणजे एका साईडला घेऊन घ्यायचा. म्हणजे इथं काय येणार सर x इंटू dy बाय dx प्लस इथं dy बाय dx हा दुसरा जसा तसा प्लस हा इथं y आहे प्लस 2x इज इक्वल टू 0. जो विदाउट dy बाय dx आहे त्याला ट्रान्सफर करायचा 0च्या तिकडून. म्हणजे काय येणार इथं x इंटू dy. अरे यार लाईट गेली. ठीक आहे चला, आता लाईट कधी येईन काही सांगता येत नाही. इम्प्लिसिट फंक्शन एकदम सोपी आहे, काहीच नाही. इम्प्लिसिट फंक्शन मध्ये dy बाय dx वाला टर्म एका साईडला घ्यायच्या, विदाउट dy बाय dx वाला टर्म त्या साईडला घ्यायच्या. दुसरं काहीच करायला लागत नाही आपल्याला. मग काय करसान, dy बाय dx वाल्या टर्म मधून एखादी dy बाय dx कॉमन काढायचा. dy बाय dx कॉमन काढल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनचा तिकडे डिवायडेशन मध्ये जाईल. याच्यावर ते काहीच होत नाही. कशामध्ये तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन मध्ये. इम्प्लिसिट फंक्शन मी तुम्हाला सांगून देईन, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता लाईट कधी येते कधी येत नाही हे मला माहित नाही. मला लागेला भूक, मला जायचं घरी. तर सध्या तर इम्प्लिसिट फंक्शन मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगून देईन. काही अडचण नसल्यास तुम्ही हे करा, कमेंट करा, काही टेन्शन घेऊ नका. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट पाहणार आहोत, एवढं फक्त लक्षात ठेवा.